श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आज मी तुम्हाला स्वामी समर्थांची अक्कलकोट येथील आगमनाची आणि त्यांच्या चमत्कारांची कथा सांगणार आहे. स्वामींचेच असेच नवनवीन कथा आणि संदेश, प्रेरणा, विचार ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. चला तर मित्रांनो, आपण पाहूया स्वामी आगमनाची कथा. अक्कलकोट हे एक छोटेसे गाव होते. श्री स्वामी समर्थ इसवी सन 1856 मधील आश्विन महिन्यात अक्कलकोटमध्ये बुधवार पेठजवळ असलेल्या खंडोबा मंदिरच्या ओठ्यावर येऊन बसले होते. त्यावेळी रस्त्यावरून काही गुराखी चालले होते. त्यांना स्वामींनी विचारले, "काय हो, आम्ही तुमच्या गावात यावे का?" तेव्हा गुराखींनी त्यांना उत्तर दिले, "नक्की या, आमच्या घरची भाजी भाकरी खा." पण श्री स्वामी समर्थ गावात गेलेच नाही. उशाशी एक दगड घेऊन ते रात्रभर ओट्यावरच झोपून राहिले. दुसऱ्या दिवशी सकाळी स्वामी समर्थ आल्याची माहिती समजल्यावर पुराणिक वगैरे सर्व मंडळी त्यांना भेटावयास आली. पुराणिकांनी स्वामींना आदराने आपल्या घरी नेले. तेथे त्यांची पत्नी नीराबाई हिने त्यांचे स्वागत केले आणि बशीत लाडू आणून दिल्यावर स्वामींनी ते लाडू खाल्ला. स्वामींनी तो लाडू खाल्ल्यावर त्या उभयंतांचे भाग्य उजळले. त्यानंतर स्वामी जवळच्या गणपती मंदिरजवळ निघून गेले. गणपती मंदिरातही स्वामींच्या दर्शनासाठी खूप गर्दी झाली. गावात एक साक्षात्कारी साधू आल्याचे वृत्त समजताच अक्कलकोटचे मोलाजी राजे आपल्या दाजीबा भोसले ह्या कारभाऱ्यासह स्वामीच्या दर्शनास आले. मोलाजी राजांनी स्वामींना नारळ आणि हार अर्पून अत्यंत आदराने वंदन केले. तेव्हा स्वामींनी मोलाजी राजांना स्वहस्ते श्रीफळ दिले आणि हार दाजीबा भोसले या कारभाराच्या गळ्यात घातला. स्वामींनी आपल्याजवळ असणारे कायप म्हणजेच भगवी वस्त्र मोलाजी राजांच्या अंगावर घातले. या कृतीने श्री स्वामींनी जणू राजांना आपल्या कृपेचे वस्त्रच पांघरले. अशा या श्री स्वामींच्या कृपाप्रसादाने मोलाजी राजे आणि दाजीबा भोसले धन्य झाले. त्यानंतर श्री स्वामी तेथून निघून नगरवेशीवर असलेल्या ओठ्यावर जाऊन बसले. स्वामी 3 दिवस काहीही न खाता तिथे बसून होते. 4थ्या दिवशी अहमद अली नावाच्या रिसालदाराचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले. रिसालदाराला स्वामींची चेष्टा करण्याची लहर आल्यावर त्यांनी स्वामींना विचारला, "क्यों बाबाजी, हुक्का पीते हो?" तेव्हा स्वामींनी उत्तरले, "हां हां, जरूर, क्यों नाही." तेव्हा त्यांनी अग्नी न घालता एक चिलीम स्वामींना दिली. स्वामी पुढे काय करतात हे तो कुतूहलाने पाहत होता. त्याचे कपट स्वामीच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी काहीही न बोलता चिलीम ओढली. स्वामींनी चिलीम ओढल्यावर त्यातून धूर बाहेर पडू लागला. चिलीममधून धूर निघताना बघून रिसालदार घाबरला. स्वामी कुणीतरी साक्षात्कारी पुरुष आहेत, आपण उगाचीच त्यांची परीक्षा घेतली या विचारांनी त्यांनी स्वामींना शरण गेला. स्वामींना शरण गेल्यावर रिसालदाराने स्वामींचे पाय धरले आणि त्यांची क्षमा मागितली, कारण त्याच्या मनात स्वामीविषयी भक्तिभाव निर्माण झाला होता. अशी होती श्री स्वामी समर्थांच्या आगमनाची कथा. समोर स्वामी समर्थांच्या कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि हो, तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्कीच कळवा. धन्यवाद मित्रांनो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.